जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल मिरची आणि भरपूर असं ओलं खोबरं घालून तयार केलेली कुरईची म्हणजे छोट्या फणसाची भाजी. चला अगदीच छोट्याशा कोवळ्या फणसाची भाजी करूया. चव तर एवढी भन्नाट की तुम्ही बोटं चाखून खाल. पण करायची कशी? चला सांगते. काय करायचं तर अगदीच छोटासा कोवळा फणस घ्यायचा आणि आपल्या हाताला कोपरापर्यंत खोबरेल तेल लावून घ्यायचं आणि ज्यानं कशानं तुम्ही चिरणार असाल ना, म्हणजे सुरी, चाकू, कोयता, त्यालाही भरपूर असं खोबरेल तेल लावून घ्यायचं. म्हणजे हा जो चीक आहे ना, तो चीक आपल्या हाताला लागत नाही किंवा कपड्याला डाग पडत नाहीत. आता हा चिरताना खाली पोतं जर घेतलं ना तरी चालेल, पेपर घेतला तरीही चालेल किंवा मग असं चॉपर घ्यायचा आणि त्याला तेल लावून घ्यायचं. म्हणजे मग चिकाचे डाग पडत नाहीत आणि असे छोटे छोटे तुकडे करून आतला गाभा तेवढा काढून घ्यायचा. मधला जो भाग आहे, जो हाडासारखा कठीण असतो, तोही काढून टाकायचा आणि वरचं जाड साल आहे ते काढून टाकायचं आणि मधला गर आहे तेवढा फक्त घ्यायचा. तो घेतल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी टाकून ठेवायचा आणि हे बघा, हे जे आहे ना, हे असं चारखंड बाजूला काढायचं आणि आतला गर पाणी घालून शिजत ठेवायचा. त्यामध्ये मुठभर शेंगदाणे घालायचे आणि 4-5 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचा. आणि हो, हे काळं पडू नये म्हणूनच आपण पाण्यात टाकून ठेवणार आहे आणि पाण्यातनं काढून नंतर शिजवून घ्यायचं आणि पिळून त्याचा सगळा रस काढून घ्यायचा. म्हणजे त्याचा कडवटपणा जर असेल ना, तर तो निघून जातो. असं चाळणीमध्ये घ्यायचं, सगळं पाणी काढायचं आणि पुन्हा हाताने घट्ट पिळून पाणी काढून घ्यायचं. ही प्रोसेस एकदा पूर्ण झाली ना, की ही भाजी झटपट आणि मस्त अशी होते. कोणत्याही कोकणी माणसाला जर का तुम्ही विचारलंत ना, की आवडती भाजी कुठली? तर तो कुरईची म्हणजेच फणसाचीच हेच पहिलं उत्तर असेल. एवढी भन्नाट चवीची मस्त अशी ही भाजी होती. तर आता हे सगळं पाणी काढून घ्यायचं, पिळून घ्यायचं आणि एका मोठ्या कढईमध्ये किंवा परातीमध्ये हे पसरून घ्यायचं. गार जर झालेला असेल ना, तर काही प्रश्नच नाही. भरपूर असा खवलेला ओला नारळ घालायचा आणि एका बाजूला फोडणी करून घ्यायची. झणझणीत भाजी खायला मजा येते म्हणून थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून ठेवायची आणि हातानं म्हणजे खरंच हातानं बरं का कालवून ठेवायचं आणि चांगल्या तापलेल्या तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद, जिरे, कढीपत्ता सगळे फोडणीचे पदार्थ घालायचे आणि झणझणीत लाल मिरच्या घालायच्या. फोडणी चांगली होऊन द्यायची आणि कडकडीत फोडणी या भाजीवरती घालायची. आपण शिजतानाच मुठभर शेंगदाणे घातलेले असतात, त्यामुळं शेंगदाण्याची पण चव छान येते आणि ही भाजी प्लेटमध्ये घेऊन खायला मस्त लागते. नक्की करून पहा.